नमस्कार मित्र हो, मी दत्ता. सरळ ज्योतिष विद्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण राशीचे पात पाहणार आहोत. राशीचे पात म्हणजे राशीचे पाय. म्हणजे काही राशी पशु राशी आहे, तर काही राशी मनुष्य राशी सुद्धा आहे. तर आपल्याला कोणत्या राशीत काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता आपण प्रथम मेष राशी पाहणार आहोत. मेष राशीचं चिन्ह आहे मेंढा, म्हणजे तो पशु आहे व त्याला 4 पाय आहेत, म्हणून इथे चतुष्पाद असा शब्द आला आहे. दुसरा आहे बैल. वृषभ राशीचं चिन्ह बैल आहे आणि बैलाला सुद्धा 4 पाय आहेत आणि तो सुद्धा चतुष्पादामध्ये म्हणजे पशुमध्ये येतो. तिसरा आहे सिंह. सिंह सुद्धा चतुष्पादामध्ये येतो. आता आहे चौथी रास आहे धनु. धनु राशीमध्ये पुढे मनुष्य व खाली घोडा आहे. त्यामुळे धनु राशीचा अर्धा भाग म्हणजे पाठचा भाग म्हणजे उत्तरार्ध हा प्राण्यांमध्ये मोडतो, कारण तिथे घोड्याचं चिन्ह आहे, म्हणून त्याला चतुष्पादामध्ये अर्धी राशी मोजली जाते. व त्याच्यानंतर मकर आहे. मकर राशीचं चिन्ह मगर आहे, म्हणून ती सुद्धा चतुष्पादामध्ये मोजली जाते. आता आपण दुपद राशी पाहू. दुपद राशी म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीचं चिन्ह 2 मुलं आहेत, त्यामुळे ते मनुष्यामध्ये मोडतात. व दुसरी आहे कन्या राशी, ती सुद्धा द्विपद मध्ये मोडते. तिसरी राशी आहे तुळा, ती सुद्धा द्विपद मध्ये मोडते. व चौथी राशी आहे धनु. तिचा पहिला भाग आहे, त्याच्या त्या चिन्हामध्ये मनुष्य दाखवला आहे, म्हणून त्याचा पूर्वार्ध धनु राशीमध्ये येतो. आता आपल्याला कीटक राशी पाहायच्या आहेत. कीटक राशीमध्ये पहिली रास येते ती कर्क राशी. कर्क राशीचं चिन्ह आहे खेकडा, म्हणून ती कीटकामध्ये मोडते. व दुसरी रास आहे वृश्चिक, ती सुद्धा कीटक मध्ये मोडली जाते. तर आता आज आपण राशींचे पाद पाहिले. मनुष्य आणि पशु अशी राशींची गणना आपण पाहिली व कीटक राशी सुद्धा आपल्याला पाहिले. हे तुम्ही नीट पाठ करा व माझे व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांना, सर्व सवंगड्यांना शेअर करा. नमस्कार.